जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. महिलांच्या प्रसूती घरीच करण्याचा निर्णय. हलगर्जीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू. सारवाडी पीएससी चौकशीची मागणी. कारंजा तालुक्यातील सारवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीनंतर आई आणि नवजात बाळाची योग्य वैद्यकीय तपासणी, देखभाल आणि मार्गदर्शन न केल्यामुळे नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत पीडित कुटुंबाने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे सखोल चौकशीची मागणी केलेली आहे. सारवाडी येथील रहिवासी असलेल्या एका कुटुंबांच्या म्हणण्यानुसार 21 जुलै रोजी सारवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती झाली होती. प्रसूतीनंतर आई आणि नवजात बाळ तब्बल 3 दिवस डॉक्टर आणि नर्स यांच्या निगराणीखाली होते. त्यानंतर दोघांनाही डिस्चार्ज देण्यात आला. घरी आल्यानंतर सुरुवातीला बाळाची प्रकृती सामान्य होती. मात्र काही तासातच बाळाचे अंग पिवळे पडल्याने कुटुंबियांनी तातडीने 24 जुलै रोजी सावंगी मेघे येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी बाळाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगत ICUमध्ये उपचार सुरू केले. मात्र उपचारादरम्यान 25 जुलै रोजी नवजात बाळाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबियांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. प्रसूतीनंतर आवश्यक वैद्यकीय तपासणी झाली होती का? नवजात बाळामधील कावीळ किंवा इतर गंभीर लक्षणांची तपासणी करण्यात आली होती का? तसेच डिस्चार्ज देताना पालकांना आवश्यक आरोग्य मार्गदर्शन देण्यात आले होते का? अशा अनेक मुद्द्यांवर चौकशीची मागणी करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडून लेखी अहवाल घेण्याची, वैद्यकीय नोंदीची तपासणी करण्याची, तसेच आरोग्य केंद्रातील मनुष्यबळ आणि सेवा व्यवस्थेचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय पारधी समाजातील रुग्णांना आरोग्य सेवा देताना कोणत्याही प्रकारचा सामाजिक किंवा जातीय भेदभाव झाला आहे का, याचीही निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. पीडित कुटुंबाने स्पष्ट इशारा दिलाय की योग्य कारवाई न झाल्यास सारवाडी गावातील पारधी समाज जिल्हा आरोग्य अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करेल. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रावर बहिष्कार टाकत महिलांच्या प्रसूती घरीच करण्याचा निर्णय घेतला जाईल, असा इशाराही देण्यात आलाय. दरम्यान या प्रकरणात प्रशासनाची भूमिका काय असणार आणि चौकशीत नेमके काय निष्पन्न होते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. जनसंग्राम न्यूज, वर्धा.